2 मिरच्या, लसणाच्या 9-10 पाकळ्या आणि कढीपत्ता. तर मी करते आता फोडणीचं वरण. तर 1 पळी तेल टाकलेलं आहे. बरेच जण तुपात पण फोडणी देतात, पण आम्ही वरण भात खाताना तूप घेतो वरून. टाकलेली आहे अर्धा चमचा. त्यामध्येच लसूण टाकते, जिरं टाकते, सॉरी लसूण, मिरची आणि हिंग परतून द्यायचं. जरा गॅस खूप फुलवून ठेवायचा, मंद आचेवरच थोडीशी फोडणी परतायची. तुरीच्या डाळीचं वरण हे शिजलेलं ते घुसवून घ्यायचं जरा. अशा पद्धतीने आता हे ह्या फोडणीमध्ये टाकते मी. खूप उलटं बाहेर यामध्ये पाणी टाकून डबा पण थोडासा विसळून घेतलेला. आता जरा फुल गॅस ठेवायचं, मीठ टाकून घ्यायचं. बरेच जण वरणामध्ये लसूण ठेचून टाकताना खोबरं पण ठेचून टाकतात बघा. खोबरं, मिरची आणि लसूण एकत्र पण फोडणी छान लागते. माझ्या माहेरी तसं करतात. इकडे पुण्यामध्ये लसूणच असतो फक्त फोडणीला आणि मिरची. हे आपलं वरण तयार झालेलं आहे. तुम्ही कसं वरण करता नक्की सांगा. अशा पद्धतीने वरण तयार झालं आपलं.